आपल्यासोबत आहेत राजश्री पाटील, महायुतीचा उमेदवार। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी राजश्री पाटील आपल्या शिवाजीनगर येथे मूळघळी या ठिकाणी आल्या। ताई, या ठिकाणी जुना यवतमाळकरांचा परिचित असा महल्लेवाडा आणि त्या ठिकाणी आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी आलेत। एक भावनिक क्षण या ठिकाणी आम्ही अनुभवला। काय नेमकी आज आठवण या संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी सांगा। खूप आठवणी खूपच आहेत। काय असं केवळ या महल्लेवाड्यातच नव्हे तर यवतमाळातल्या कोपऱ्यातल्या आठवणी आहे। म्हणजे मी ज्या संस्थेत शिक्षण घेतलं ती विशुद्ध शिक्षण संस्था असतील, तिथले माझे सगळे गुरुजन असतील, ज्या सगळ्या सवंगड्यांसोबत इथे मी खेळले बागडले ते सगळे माझा मित्रपरिवार आहे। ज्या सामाजिक चळवळींमध्ये काम केलं त्या चळवळीतले सगळे सहकारी आहेत। ज्या सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं त्या सांस्कृतिक क्षेत्रातील सगळे माझे कलावंत मंडळी असतील। ज्या सहकार क्षेत्रात लग्नानंतर काम करायला मिळालं त्या गोदावरी अर्बन परिवाराच्या माध्यमातून मी सहकार क्षेत्राशी जुळल्या गेली। त्या सहकार क्षेत्रातले सगळे सहकारी आहे। म्हणजे मला वाटतं की मी असा एक उमेदवार असेल की कुठलंच क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्राशी मी जुळलेली नाही आहे। आणि या प्रत्येक क्षेत्रातील यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रत्येकच माणूस आपली लेक आपली ताई म्हणून माझ्यासोबत राहणार आहे। एक पाहिलं तर संपूर्ण आज माहेरचे लोक तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी पाहिलं, फुलांची आरस पाहिली। कुठेतरी जुन्या आठवणी किंवा त्यावेळेसचा सगळा त्या काळातला राजकीय कुटुंबातला संघर्ष डोळ्यापुढे। हो, नक्कीच आहे। कारण हा त्यांचा आनंद आहे। खरं म्हणजे आपल्या लेकीला उंच जाताना बघायला प्रत्येकीलाच आवडत असतं, प्रत्येकाला आवडत असतं। आज माझ्या बाबांचं स्वप्न माझ्या माध्यमातून पूर्ण होतं आहे हे बघताना माझ्यापेक्षा म्हणजे मला माझ्या मिस्टरांना माननीय हेमंत पाटील साहेबांना माझ्यापेक्षा त्यांची जास्त आठवण येते। कारण ते जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा बाबा होते, परंतु जेव्हा आमदार म्हणून निवडणूक जिंकून आले तेव्हा बाबा नव्हते। तेव्हा निवडून आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा हेमंत पाटील साहेबांनी बाबांची आठवण केली की आज बाबा असायला पाहिजे होते। आणि बाबाही नेहमी म्हणायचे की माझं स्वप्न माझ्या जावयाने पूर्ण केलं। कधीच त्या दोघांमध्ये जावयाचं आणि सासऱ्याचं नातं नव्हतं, एका लेकाचं आणि बापाचं असावं इतकं चांगलं नातं आणि प्रचंड अभिमान आईबाबांना दोघांनाही त्यांच्याबद्दल होता। एक जर पाहिलं ताई तर हिंगोली मतदारसंघामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करताय, नांदेड भागामध्ये काम करताय। त्या ठिकाणी विरोधातून उमेदवारी डावलण्यात आली आणि या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला देण्यात आली। काही खुशी काही गम असा पद्धतीचा एक वातावरण। निश्चित बायको म्हणून त्या क्षेत्रात काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून, कारण मी वाडी वस्त्यांवर गावतांड्यांवर प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली होती, तर मला काही खुशी काही गमगेशा वैयक्तिक मला दुःख जास्त आहे। कारण मी कधीच स्वतःसाठी राजकीय अभिलाषा बाळगली नव्हती। प्रत्येकाला वाटायचं, म्हणजे हिंगोलीत फिरताना सुद्धा प्रत्येकाला वाटायचं की ताई तुम्ही पण करा, तुम्ही कुठेतरी विधानसभा लढा। म्हणजे साहेब खासदार असताना सुद्धा हिंगोलीमध्ये म्हटलं जायचं की तुम्ही कुठेतरी आमदारकी करा। तर तेव्हा मी सांगायचे की नाही, मी साहेबांची बॅकबोन म्हणूनच काम करेल, मला लोकांमध्ये राहून काम करायला आवडतं। त्याच्यामुळे माझ्या या आनंदापेक्षा मला ते दुःख कायम जास्त राहणार आहे। एक बोललं जात आहे तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आहेत, त्यांचा प्रचाराचा यंत्रणा सुरू झाली, सभा झाली, अंतिम क्षणात तुमची उमेदवारी या ठिकाणी झाली। किती आव्हान तुम्हाला या निवडणुकीत स्वतः वाटते आणि कशा पद्धतीने तुम्ही यापटी विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करणार? उशीर झाला असं जरी मीडियाला वाटत असेल किंवा बाहेरच्या लोकांना वाटत असेल, मी तुम्हाला पुन्हा एक ते सांगते की मी इथली लेक आहे। माहेरची मुलगी म्हणून जेव्हा एकदा स्वीकारलं त्यांच्याकडे लोक उमेदवार म्हणून बघतील, माझ्याकडे सगळेजण आमची लेक म्हणून बघतील। तुम्हाला माहिती आहे लेकीवर जर काही प्रसंग कोसळला तर माहेरचे लोक सगळं विसरून पदर खोचून कामाला लागतात। त्याच्यामुळे मला नाही वाटत की मला फार आव्हान आहेत आणि मला खूप फिरावं लागेल। इथला प्रत्येक आमचा माहितीतला आमचे ज्येष्ठ नेते असतील, आमचे प्रत्येक कार्यकर्ता इथे उमेदवार आहे। मी उमेदवार नाही आहे, मी फक्त नामांकन दाखल करणार आहे। आमचा इथला प्रत्येक कार्यकर्ता, आमचा प्रत्येक इथला पदाधिकारी, आमच्या माहितीतले प्रत्येक आमचे नेते हे उमेदवार आहेत। हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। निश्चित या निवडणुकीमध्ये मला आव्हान नाही, मी या यवतमाळ जिल्ह्याची लेक आहे आणि लेकीने मागितलेलं हे घरचे लोक जे आहेत ते पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे या निवडणुकीत मला कुठलं आव्हान नसल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.